कारण आता इतकं समजून सांगितलंय मुख्यमंत्र्यांना सगळ्या प्रतिनिधींनी, त्यांच्या पक्षाच्या पण आणि विरोधी पक्षाच्या पण, तरी ऐकत नाही म्हणल्याच्या नंतर 29 ऑगस्टला पहिल्यापेक्षा 5 पट लोक जास्त जाणार आहेत त्यावेळेस. मुंग्यासारखी रांग लागणार आहे मुंबईला, मुंग्यासारखी. इतके तुफान ताकदीनं मराठी मुंबईकडे येणार. मुख्यमंत्र्यांसोबत संवाद हो, 288 म्हणल्याच्या नंतर त्यात सगळेच आले आमदार. त्यांना सुद्धा फोन करून सांगितलं, आपण सुद्धा आंतरवालीला या, आम्हाला आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं घराणं आरक्षणाचं तुमच्याकडे मांडायचं. यायचं नाही तो त्यांचा प्रश्न आहे. पण मला जर कोणी प्रश्न उद्या विचारला असता मराठा समाजाच्या लोकांनी, महाराष्ट्रातले 288 मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघातल्या आमच्या आमदाराला फोन लावला होता का? जर मराठ्यांनी मला प्रश्न विचारला असता मी काय उत्तर द्यायचं? म्हणून 288 जेवढे आमदार खासदार मंत्री आहेत सगळ्यांना फोन करून सांगितलं, जेव्हा नाही येणार त्याला